नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत फोडणीचा गरमागरम भात. आपल्याला लहानपणीची आठवणच झालेली असेल की आता तर कोण एवढं करत नाही, पण आपण पहिलं भात वाटोळ होऊ द्यायचं नाहीत, तेच गरम करून मस्तपैकी गरमागरम नाश्त्याला खायचो. तर आजच आपण तोच भात बघणार आहोत. तर त्याच्यासाठी कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाणे, डाळवं आपल्याला अजून जे काही आवडत असेल ते त्याच्यामध्ये टाकण्यासाठी घ्यायचं. मग थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरी तडतडू चांगली चांगली तडतडू द्यायची. तेलामध्ये अशी वरी आली की खमंग लागते. त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे, ते पण छान तेलामध्ये वरी येऊ द्यायचे. आणि त्यानंतर मग थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे पहिल्यांदा तेलामध्ये टाकायचे, म्हणजे कडक भाजली जातात आणि खमंग लागतात. त्यानंतर थोडंसं लसूण टाकल्यानंतर कढीपत्ता टाकायचा, तो छान खरपूस भाजू द्यायचा. त्यानंतर थोडीशी मिरची, बारीक केलेला कांदा आणि थोडासा परतून घ्यायचा. परतून केल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची, तिखट टाकायची नाही आता, कारण आपण मिरची टाकलेली आहे. त्यानंतर आपला जो भात राहिलेला आहे शिल्लक, तो टाकायचा आणि मस्तपैकी असा गरमागरम परतून घ्यायचा. छान वाफरल्यानंतर आपला भात खाण्यासाठी रेडी होतो. मग त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी टाकायची आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला खाण्यासाठी आपला भात रेडी आहे. तर अशा प्रकारे आपण सकाळी नाश्त्याला पोहे ते खाण्यापेक्षा एक नंबर असा अप्रतिम खाण्यासाठी सुंदर असा आपला फोडणीचा भात तयार होतो. तर आपली रेसिपी कशी वाटली आणि फोडणीचा भात कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण भेटूया असंच नवीन नवीन रेसिपीज घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तेवढ्यासाठी गुड बाय.